रान मोकळं आहे वाटतं. देवी आई नमस्ते. घाबरू नकोस, मी तुला पाडवत नाही, पण तुझ्या पाठीमागे थोडे पैसे तेवढेच. अरे तुझ्याकडे पण नाहीत म्हणजे तू पण बायकोसह लपवायला शिकलीस की काय? चला बघूया आणि कुठे कुठे आहेत ते. त्यात पण नाहीत पैसे, त्यात पण नाहीत. कुठं ठेवले साली कुत्री? पण नाहीत. ह्याच्या अगोद कुठं? ह्यात 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 पण नाहीत. झाली व्यवस्था दारूची. वा अरे ए मुर्द्या, ठेव ते पैसे. तुला दारू रचण्यासाठी नाही येत ते पैसे. दे इकडे पैसे. ते नाही देणार. लोकांचं कर्ज झालंय दारू प्यायला. पैसे पाहिजे मला. होय, नाही देणार. दारू पिताना समजत नाही तुला. दे इकडे ते पैसे. मुलांची फीस भरायचे. इतके पैसे आले कुठून? कुणाकडे तोंड काळा करायला गेली होतीस तू? अरे मुर्द्या, तू माझ्यावर संशय घेतोस. दे इकडे ते पैसे. नाही देणार. हे दारुड्याचा हात आहे. नाही देणार पैसे. दे. इकडे पैसे. नाही देणार. मी मारते ना तुला. नाही देणार. तू काय? दे पैसे. दारूचा हात आहे. पैसे नाही मिळणार. अरे मेल्या, जाऊन जाऊन जाणार कुठं? संध्याकाळी तरी घरी येणारच नव्हे. तेव्हा दाखवते तुला मी. तुझ्या जेवणात की नाही विष घालून मारूनच टाकते तुला. म्हणजे एकदम कायमची की नाही कटकट निघून जाईल. य तुझी संध्याकाळची मनच मुरगळते मी तुझा. तू काय मान मुरगळतेस? संध्याकाळी मीच तुला मुरगळतो. अरे मेल्या, रात्रीचं काय? मी तुला की नाही आताच दाखवते तुला. तुझी की नाही मनच. मुझको जीना है, जीने दो. तुम पियो तो क्या? आईला हे काय? आईला सकाळी आलो तेव्हा रस्ता सरळ होता. वाकडा काय झाला? हा सरपंचाचा चेल्या सोम्या दिसतोय. हे सोम्या, सोम्या थांब रे. थांब सोम्या थांब. बोल नाही म्या दारुड्या. सोम्या, हा रस्ता कसा दिसतोय तुला? सरळच ऐक रे. सकाळी आलो तेव्हा रस्ता सरळ होता. वाकडा काय झाला? होता. तू टाईट आहे दारुड्या. दारू नाही पिलो, सोमरस पिलो. सोमरस. सोमरस पिऊन कशाला नामबाद करतेस आहे? गटार मधलं पाणी पिल्यास आहे आणि सोमरस म्हणून सांगतेस आहे? अरे दारुडे म्हणू नकोस. आम्ही दारू पितो कारण पुऱ्या राज्याची जबाबदारी आमच्या खांद्यावर असते. कसला जबाबदारी? अरे आमच्या सगळे बेवडे 24 तास दारू पितात. त्याच पैशामुळे सरकार चालते. म्हणून सरकार चालवण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त दारू प्यावी लागते. दारुड्यात जा.
पीना है पीने दो. या आईला दारू प्यायची म्हणजे प्यायची. काय झालं काय नाही झालं काय फरक पडत नाही. ओ सरकार पडलं वाटतं. हे बायको बायको उठ की बायको. काय झालं? गप झोपायला पण देत नाहीस. झोपायचं रोजच आहे की त्याआधी काहीतरी म्हणजे अरे 2 दिवसात गावाहून मुलं वापस येणार आहेत. नंतर आम्हाला काहीच करता येणार नाही. 2 मुलं झालेत नव्हे आणि काय तुझं चुळबुळ? गप झोप. 2 मुलांना काय होतंय मला तर टीम करायची टीम. काय म्हंटलास? कसली टीम? तुला की नाही कामाला चल बोलले शेतात तर तिचा दुखला म्हणून सांगतोस आणि आता बरी ताकद आली होय तुला. आता की नाही गप झोपा नाही तर डोक्यात दगडच घालते मी तुझ्या. सारखं तूच काय घालतीस का? हा झोपतो असून या बायको असून काय असून कोळंबा नसून फजिती. आपल्या बायकोपेक्षा दुसऱ्याची बायको बरी. काय म्हणालास? काय नाही झोपतो. काय विचार केला आणि काय झालं. अरे ये इकडं तुला काहीतरी दाखवायचं आहे सांगायचं आहे बस. हे तंबाखू हे सरपंच ते बघा तुमचं पाखरू. कुठं ते बघा. घे पाणी. कुठे ठेवलं पी. तू पित नाहीस? तू पी आधी नंतर पिते. तेव्हा तुझा आशिक बघाले. कोण सांगितलं तुला तो माझा आशिक म्हणून? असं का म्हणतेस? दररोज तरी बघते तो तुला. तू बघते तर काय झालं? तिचं नाव घेतलं तर लटू फुटत तुझ्या मनात. छी ग बाई, तू पण काय विचार करतीस? उगाच माझा नाईलाज आहे म्हणून मी गप्प आहे, नाहीतर त्या गाढवाकडे अजिबात नाही. अगं तुझं आणि त्याचं मध्ये काय तर झाले असं ना, म्हणून तर असं म्हणतेस ना. तुला कोण असं बोललं ग काहीतरी चाललंय म्हणून? कसं तर येशे ना माझा नवरा आहे त्याच्यासोबत. छी.
अरे नाम्या, हे काम तुला आता जमणार नाही. ते काम करण्यासाठी तुझ्यामध्ये ताकद पाहिजे आणि तेवढी ताकद तुझ्यामध्ये राहिली नाही आता. त्याची काळजी तू करू नकोस. त्याला काय जमतंय आणि काय नाही हे मला चांगलं माहित आहे. नाम्या, मी औषध प्यायला चाललोय. तू येणार तर ये. ओय ओय, तो मेला इकडं कशाला आलेला? बोलतो तुझ्याकडं, बघतोय माझ्याकडं. बारला घेऊन जायला आलेला काय तो? त्याच्या सोबत गेलास की नाही तुझी तंगडीच मोडून हातात देते. चल आता शाना झालास, भाकरी खाऊन घे. मालू, ए मालू, मालू. तुम्ही बाय सरपंच, या की आत या. या ना, बसा. नामू कुठे दिसत नाही. गेला असणार दारू डोसायला. काम तरी काय आहे त्याला? असं तू नाराज होऊ नकोस ग. तुझा कोमलेला चेहरा मला बघायला होत नाही. काय करू, सगळं टेन्शन. मुलांची शाळेची फीस भरायची, माझ्याकडे पैसे नाहीत. किती राब राब राबते, परत पैसेच उरत नाहीये. तू काळजी करू नकोस. तुझी मुलं माझी, मी आहे ना. तू स्वतःची काळजी घे, स्वतःला सांभाळ, म्हणजे मला बरं वाटेल. येतो मी. जरा थांब. हे बघ, हे पैसे घे आणि मुलांची फी भर. तर श्री, अरे श्री, अरे मी तुला अड्ड्यावर शोधतोय आणि तू इथं काय काम करायलास? मग काड्यावरच बसून राहायचंय? शेतातली कामं करायला नकोत? माझं एक काम होतं तुझ्याकडं, करशील काय? पैसे सोडून बोल. मी दारूला पैसे देत नाही. अरे पैसे कोण मागतंय? माझं दुसरं काम आहे, करशील काय? बोल, कसलं काम? तू माझ्या बायकोच्या मागे जायचं. तू डोक्यावर पडलास का रे? मूर्ख आहेस तू? अरे तुझ्या बायकोच्या मागे मी लागलो तर मग लोक बघून मला मारणार नाहीत काय? अरे तिला कळलं तर, तिला न कळता तिच्या पाठीमागून जायचंय. ती काय करते ते बघायचंय. म्हणजे तू कोणाला बघितलास का तुझ्या बायको बरोबर? तसं नाही रे, माझ्या बायकोवरती संशय आहे. संशय? संशय आहे. कसला संशय? माझ्या झोपडीमध्ये एक इसम पाठमोरा बघितलाय. ती काय करते, तिचं लफडं काय, मला शोधून काढायचं आहे. आणि ते जर केलास, मी तुला एक क्वार्टर आणि एक बिर्याणी देईन. करशील का काम? अरे मूर्खा, तू एवढा नशीबवान आहेस की तुला इतकी सज्जन आणि सुसंस्कृत बायको मिळाली. आणि हे मीच नव्हे तर पुरं गाव म्हणताय.
आणि तू तिच्या चारित्र्यावर दोष देतोस. अरे बेदाग आहे रे ती. तू कधी बघितलास माझ्या बायकोवरती दाग आहे ते? रे मूर्खा, ही एक म्हण असते. जा आता. ठीक आहे, जातो जातो. बघ, मी सांगितलं होतं नाही, तू माझ्यावर विश्वास ठेवला नाही. होय रे, मला पण वाटतंय की माझी बायको माझा विश्वासघात करणार नाही आहे. पण आता बायको तुझ्यावर विश्वासघात केली का नाही? खरंच माझी बायको अशी करेल का रे? नाम्या, तू इतका भोळास, तुला कोणी पण नाही करू शकत. नाही नाही, इतका भोळा पण नाही आहे. मला वाटतंय तुझी मुलं तुझी नसणार. तुझी मुलं आहे म्हणून कशावर एक विश्वास करतोय? नाही, ती माझीच मुलं आहेत. तू 24 आवर इथे दारू पिऊन बसणार, तिकडं काय चाललंय म्हणून तुला काय माहित होणार? आता मला पण असंच वाटायलाय. तू विचारलेच का रे तिला? म्हणून तिचं पोपताय. कसं म्हणतोस? मग आत्ताच जाऊन विचारतो तिला खडसावून. तो इथंच थांब, जाऊ नकोस. मी जाऊन विचारतो तिला की पोरं माझी आहेत की नाही. मी येईपर्यंत तो इथंच थांब. दोघं बसून दारू पिऊया. बिल मी देतो, बिर्याणी पण खाऊया. मी येईपर्यंत इथंच थांब. मी माझं आग लावायचं काम केलो. नाम्या, ए नाम्या, तू इथं का झोपलायस? श्री, विश्वासघात झाला रे माझा, विश्वासघात. विश्वासघात? अरे मला समजेल असं बोल रे. माझी बायको चांगली, गुणी, सुसंस्कृत असं तूच म्हणाला होतास ना. पण तिचे आज मी माझ्या डोळ्यांनी प्रताप पाहिलोय. कुठून बघितलंस तू? आणि कोण होता अरे तो? आमच्याच गावचा होता की दुसऱ्या गावचा होता? तोच तर घोळ झाला ना. दरवाजाच्या फटीतून बघितलो, त्याचं तोंड नाही दिसलं. फिरून यायला गेलो, तोल जाऊन पडलो. तोपर्यंत तो निसटला होता. आता काय करू? अरे तुझा गैरसमज झालाय तुझ्या बायकोबद्दल. तुझी बायको तशी नाहीये. माझ्या बायकोचा खरेपणा कसा ओळखू? काय करू? त्याला एकच उपाय आहे बघ. काय सांग? तू आता मरून जा. करतो. बायको, हे बायको, बायको. काय रे, काय झालं? कशाला बोंबलत आहेस? जिवंत आहे मी अजून. मला भूक लागले, लवकर वळ. दारू डोसायला गेला होतास, तिथं वाढले नाहीत काय जेवण तुला? थांब आता येते.
बायको ए बायको माझ्या छातीत दुखतंय का बायको? काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं? छातीत दुखतंय. चल डॉक्टरकडे जाऊया. नाही मला जायचं नाही, माझं संपलं. अरे मुर्द्या काहीतरी बोलू नको, चल डॉक्टरकडे जाऊया. नाही मला वर जायचं आहे. अरे नाम्या उठ, काय झालं? अरे मुर्द्या उठ की, काय झालं? अरे अय्यो नाम्या काय झालं रे? अय्यो अगं मालती, काय झालं ग? अगं बघ ना ग, आला जेवण वाढून दे म्हटला ग. आत जाऊन ईस तोपर्यंत की नाही ग छाती धरून पडला. डॉक्टरकडे जाऊया बोलले ग, तरी पण आला नाही. आणि आता हे काय झालं ग अन्या माझ्यासोबत? अगं काळजी करू नकोस, त्याचं आयुष्य तेवढंच होतं वाटतंय. आम्ही सगळे आहे ना. अगं खरं काय झालं ग हे? सांगितलं की नाम्या गेला, सरपंचला सांगूया चला. सरपंच सरपंच, काय रे कुमार का आलास? नाम्या गेला, तुमचं रान मोकळं झाला. अरे आनंदाची बातमी दिला. चल 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 चल. मालती हे काय झालं ग? नमस्कार विनोग्रामच्या ग्रामवासियांनो, आज आम्ही एक आमचा नामू, आमचा धडाडीचा कार्यकर्ता गमावला आहे आणि आज आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. मालती आयुष्याची काळजी करू नकोस, तुझं आयुष्य सांभाळायला मी आहे. अहो सरपंच, मी तुम्हाला की नाही गावाचा वडीलधारी माणूस म्हणून मनातलं सगळं सांगत होते आणि तुम्ही माझ्याबद्दल असा विचार केला. छे. खरंच बायको माझ्यावर एवढं प्रेम करतेस तू? अय्यो मेल्या, तू मेला नाहीस, अजून जिवंत आहेस. असा कसा मरेन? तुझ्या ह्या नाटकामुळं जर माझं जीव गेलं असतं तर? कसा कसा जाऊ देईन बरं? ते सगळं असू देत, तुला हे नाटक करायला कुणी सांगितलं? तुम्ही होय. तुमच्यामुळं की नाही आम्हाला की नाही नाचावं लागलं. मग एकच उपाय, तू मरून जा. मी मरू म्हणजे रान मोकळा. चांगला मित्र आहे. अरे तसं नाही, मग कसं? फक्त नाटक करायचं, नाटक मरायचं, म्हणजे तिचा खरेपणा तुला कळेल. ठीक आहे, करून बघतो. मुर्द्या चल आता जेवण करून घे, चल. अरे एवढं काय घाई ऐकायचं तुमचं? आम्ही तर जाऊ दे आधी बाहेर. वय 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 जा. जा. गावकऱ्यांवर खरंच मी चुकलो. मी वडीलधारी माणूस असून वडीलधारी माणसाप्रमाणे मी वागलो नाही. याच्या पुढे महाराजांची नीती अवलंबीन माझ्या पत्नी व्यतिरिक्त प्रत्येक गावातली स्त्री ही माझ्या आई बहिणीप्रमाणे असेल. गावचा विकास हे माझं ध्येय असेल. प्रत्येक स्त्रीची सुरक्षा ही माझं कर्तव्य असेल. याच्या पुढे मी असं वागेन.